इट्स जस्ट मिरॅकल. यांची प्री मॅच्युअर डिलिव्हरी असून सुद्धा यांची दोन्ही बाळं खूप हेल्दी आहेत आणि आई सुद्धा फिट आहे. आणि तुळजा यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन या. काही टेस्ट झाल्या की तुम्ही सुद्धा निर्धास्त व्हाल. हो, बाकी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. आणि डॉक्टर तुळजा तुमचं विशेष अभिनंदन. अहो, काहीही टेक्निकल सपोर्ट नसताना ही अशी डिलिव्हरी करायला फक्त हुशारी नाही तर डॉक्टर मेंटली खूप स्ट्रॉंग असावा लागतो. यू हॅव मेड इट पॉसिबल. थँक्यू डॉक्टर. पण हे ह्या सगळ्यांच्या मदतीमुळे शक्य झालं. बरं, मी येते आता. पण काही अडचण आली तर मला लगेच कॉल करा. काळजी घ्या. कशी अक्का तू? अगं कोण आलाय? कोण आले? मावशी आलात भेटायला. हो, आता लाड करणार आम्ही बाळांचे. लाड करणार. अक्का, अगं दोघं किती गोड आहेत ग. अगदी ना तुझ्यावर गेलेत बघ. माझी तर नजरच हटाना झाली. दोन भाषांचा अभिनंदन. दोनदा अभिनंदन. अक्का, खारीक खोबरं डिंक सगळं काढून ठेवलंय बघ. तू आता काहीच काळजी करू नको. आठवडाभरातच तुला तरतरीत कशी करते नाही बघ मी. हा, आता जरा दमलेली वाटतेस पण लवकरच ठणठणीत होशील. काळजी नको करू. आज तेजूचं आयुष्य तुझ्यामुळे वाचलं. तू तू किती मोठ्या उंचीची डॉक्टर आहेस ना हे आज कळलं बघ. माझ्या मनातला तुझ्याबद्दलचा आदर आता 100 पटीनं वाढला तुळजा. तू आज एक नाही 3 जीवनाचे उदाहरण दिलंस. यासाठी मी तुझं आयुष्यभर ऋणी राहीन तुळजा. सूर्या, काय करतोस तू रे? तू आणि मी काय वेगळे आहोत का? सूर्या, ही आपली माणसं आहेत आणि यांच्या भल्यासाठी धडपड करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या माणसांसाठी केलेल्या कामाला उपकार नाही, कर्तव्य म्हणतात. तू असं काहीतरी बोलती ना, माझी बोलतीच बंद करत तिचं बोल. बरं, तू थकले जातात, आराम करतो ना? हो, आणि तू ही कसलीही काळजी न करता छान झोप घे, आराम कर. हो मामी साहेब, आता मामा चाललोय मी. झोप लागणार आहे का मला? या आनंदामध्ये ना 1 आठवडा तरी मला झोप लागत नसते. बरं, काळजी घे त्याची, मी येतो. जालिंदर, तुला थोबाड असं खेटर मारलं का झालंय रे? हे पोटचं पोरग बोललं ते झोमलं काय म्हणाला? झोमलं झोमलं झोमलं. अरे बाप, काय चुकीचं बोलला तू? जालू, अरे तुझ्या घरात एक नाही 2 पोरी जन्माला आलेत. तूच नेहमी म्हणतोस ना आमचं मन लय मोठे. हे आता मोठ्या मनानं त्यांचा स्वीकार कर. असा कसा स्वीकार करू? आम्हाला मुलगाच पाहिजे, तोच आमच्या घराण्याचा वंश वाढवणार. या घरात मुलगाच येणार. अरे बाबा, पर तुझी ही इच्छा पूर्ण करणं तुझ्या हातात नाही ना. जालिंदर निंबाळकर मानतात मला. हे तर आमच्या मर्जीशिवाय झाडाचं पान बी हालत नाही. असे होय
मला एक कळणं झाले, तुझ्या सोनबाईला तुझ्या इच्छेविरुद्ध 2 पोरी झाल्याच कशा? हा? अरे बाबा, नशिबा पुढं कोणाचंच काही चालत नाही, जालिंदरचं बी चालत नाही. ऐ, आमचं नशीब आम्ही लिहित असतो. अरे सुंबर जायला तरी पिळ काय सुटना. अरे बाबा, तुला किती बी मुलगा हवा असला तरी त्यासाठी दुसऱ्या बाळाची वाट पाहायला लागणार ना. ते 4-5 वर्ष जाणार. कसे तुझ्या सुनबाईला आता झाल्या 2 पोरी, त्यांना ती कधी मोठा करणार, कधी दुसऱ्या बाळाचा विचार करणार. हे सगळं जुळून आलं तरी मी दुसऱ्या खेपेला तिला मुलगाच होईल याची खात्री कोण देणार? तू कसा होणार तुला वंशाचा दिवा? ते मला काय माहित नाही. मला एवढंच माहिती, मला मुलगा पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे. असा हट्ट करून तुझ्या हातात काहीच मिळणार नाहीये. तुझं कसं झालंय माहिती का? तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं.